आपला टॅक्सचा पैसा कुठे चाललाय बघा. तर बावडा एमआयडीसी रोडला फ्रेंडशिप फिश कंपनीच्या समोर बरोबरीचं काम चालू आहे बघा. ह्यो टॅक्सचा पैसा यासने आता टॅक्स पण मुरमाच्या किमतीतच द्यायला पाहिजे. पावसात काय करायचं? हाय पर्याय आहे की त्याला. परवा टाकलाय व्हिडिओ माझ्या अकाउंटला. पावसात सुद्धा रस्ता बांधता येतोय, इथं पैसे घालवाय नको. मी काय म्हणतोय, एका रात्रीत बड अधिकारी किंवा नेते येणार असलं तर रस्ते तयार होत्या, तर आमच्या या टॅक्स भरणाऱ्या नागरिकांसाठी का रस्ते तयार होत नाहीत? म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. टॅक्सचा पैसा तुम्ही मुरमात घाला लागलाय, मुरमाच्या लेवलचा जरी टॅक्स भरलेला नाही. बरं, आता पाऊस पडायला लागलाय म्हणताय तुम्ही, तर पावसामध्ये आपल्याला रस्ता बनवता येणार नाही, सगळं मान्य आहे. पण बाहेरच्या देशामध्ये बरेच काही टेक्नॉलॉजी आल्यात की पावसामध्ये सुद्धा रस्ता बांधला जाऊ शकतोय. तर या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या कोल्हापुरातले रस्ते का पूर्ण होऊ शकत नाहीत? हे बरेच प्रश्न आहेत. तुम्हाला पण काही प्रश्न पडले असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि मुरमात पैसा घालवणं किती योग्य आहे ही पण गोष्ट मला खाली कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.